नमस्तस्तु भगवन विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। रात्रंदिनमी करीन चिंतन, रात्रंदिनमी करीन चिंतन, जपेन मंत्र मनात, जपेन मंत्र मनात, शंभो शंभो जय जय श्री रवनाथ, शंभो शंभो जय जय श्री रवनाथ। संत शीतल हा सागर संगे, संत शीतल हा सागर संगे, कुर्मत्यावरी स्वये तरंगे, कुर्मत्यावरी स्वये तरंगे, कमलदलाच्या तळी डोलतो, कमलदलाच्या तळी डोलतो, पंचभुजंग सुखात, पंचभुजंग सुखात, शंभो शंभो जय जय श्री रवनाथ, शंभो शंभो जय जय श्री रवनाथ। रत्न जडित हे भव्य सिंहासन, रत्न जडित हे भव्य सिंहासन, वरी विराजे पतित पावन, वरी विराजे पतित पावन, सूर्याहुनहि तेजतयाचे, सूर्याहुनहि तेजतयाचे, पसरे गाभाऱ्यात, पसरे गाभाऱ्यात, शंभो शंभो जय जय श्री रवनाथ, शंभो शंभो जय जय श्री रवनाथ।
आजच्या निरूपणासाठी घेतला जो अभंग आहे, हा अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. मुद्दाम शब्द वापरला, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. श्रेष्ठत्व फुकाफुकी मिळत नाही. मला मोठा म्हणा असं सांगितलं म्हणून कोणी मोठा म्हणत नाही. मला पंडित म्हणा, मोठा म्हणा, मला अमुक म्हणा, तमुक म्हणा, काहीतरी करावं लागतं तेव्हा मोठेपणा मिळतं. गावोगावी वेगवेगळ्या लोकांचे पुतळे आपण बघतो. काही त्याने कर्तृत्व केलेलं असतं म्हणून त्याचे पुतळे. शिवाजी महाराजांचा पुतळा सगळ्या भारतामध्ये आहे. अगदी आमच्या सीमारेषा जी आहे भारताची, तिथे सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळा केला. का केला? काहीतरी त्याने कर्तृत्व केलं म्हणून. नुसतं आपला मला म्हणा, मला मोठा म्हणा, मला अमुक म्हणा असं कोणी म्हणत नाही. आडनावाचे पंडित खूप असतात, सांगणारे पंडित खूप असतात. त्या पंडिताला काही अर्थ नसतो. पांडित्य वरच्या मधलं असावं लागतं तेव्हा तो पंडित म्हटला जातो. नुसता आडनावाचे पंडित आणि नावाचे पंडित त्याला काय अर्थ नाही. असं मी सांगत होतो. हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज असं जेव्हा मी शब्द वापरतो तेव्हा त्या तुकाराम महाराजांना श्रेष्ठत्व का मिळालं? अरे का मिळालं म्हणून काय? भगवंताची जी भगवंताने सांगितलेली भगवद्गीता, ज्ञानेश्वराने ती भगवद्गीता मराठीमध्ये आणली. त्याचे श्लोकात रूपांतर केलं, ओव्यामध्ये रूपांतर केलं. पण ती भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपानं आलेली अजूनही लोकांना समजत नाही. मग तुकाराम महाराज पुढे आले. ज्ञानेश्वर मागच्या पिढीत, तुकाराम महाराज आत्ताच्या पिढीत, त्यानंतर त्या पिढीत. तुकाराम महाराज पुढे आले. तुकाराम महाराज म्हणाले मी करतो. आणि तुकाराम महाराजांनी जास्त अभंग नाही लिहिले, फक्त 100 अभंग लिहिले. भगवंतानी ज्ञानेश्वरी, भगवंतानी गीता लिहिली होती. त्या गीतेचं मराठी भाषांतर ज्ञानेश्वरांनी केलं. त्या याचं भाषांतर साध्या सोप्या भाषेमध्ये तुकाराम महाराजांनी केलं. 100 अभंग लिहिले. पण ते अभंग लोकांच्या मनामुखामध्ये गेले, कारण ते सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत लिहिलेले होते. तुकारामांची भाषा सरळ, साधी, सोपी, समजणारी, उमजणारी. शब्दबंबाचे करत नाही. बरं, तुकाराम ज्ञानोबासारखं पांडित्यही त्यांना दाखवत नाही. आपलं पांडित्य आहे म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाघ येणे तोचावे, तो शोनी बदल्यावे पसायन. हे विश्वात्मक देव म्हणजे पुढे करून सुरुवात लागते. आम्हाला तर काही समजत नाही. तुकारामांचं तसं नाही. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांना समजणाऱ्या, उमजणाऱ्या भाषेमध्ये त्यांनी तत्वज्ञान मांडले. त्यामुळं किती मोठे झाले. मोरोपंतांनी त्यांचं वर्णन करताना असं लिहिलं, मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. जड वैकुंठी नेले, जड वैकुंठी नेले, विठ्ठल विठ्ठल म्हणून आवाजे. राम राम हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 सदुत्तमा, राम राम सीतापते. साध्या साध्या भाषेत, अगदी लोकांना समजणाऱ्या भाषेमध्ये
तुकाराम महाराजांनी तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं. म्हणून त्यांना मुकुटमणी म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज मोठे का झाले? मोठं काही शब्दबंबाळ करत नाही. साध्या साध्या सोप्या लोकांना समजेल, उमजेल, पचेल, रुचेल अशा भाषेमध्ये ते आपला तत्वज्ञान सांगतात. आजच्या निरूपणासाठी घेतलेला जो अभंग आहे, या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणाले, देव कुठे भेटतो या प्रश्नाचं उत्तर तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये दिलं. देव कुठे भेटतो? तुकाराम महाराज म्हणाले, भक्तिपाचे देव खाली तसे उडी, भूत असे थोडी अर्जुनाची. महाराज म्हणाले, भक्तीला देव बोलतो. जिथे भक्ती आहे तिथे देव आहे. तुम्ही पूर्ण मंडप सजवलाय का नाही देव बघत नाही. डेकोरेशन कसं केलंय देवाला माहिती नसतं, नको असतं. आमची एक पद्धत आहे, आमच्या घरात गणपती यायचे झाले की आम्ही ती अख्खी पूर्ण खोली जी असते ती खोली सजवतो, रंगरंगोटी करतो, पताका लावतो. मग त्या थर्माकोल म्हणजे आणू नये तरी ते थर्माकोलचे अमुक तमुक लावायचं, खांबे लावायचे, असे बदक लावायचे, अमुक मोर लावायचे, अमुक लावायचं, रंगवायचं त्याला, मग पताका लावायचा, मग फुलं लावायची, मग ती माळा लावायच्या. ह्याच्या एवढा मोठा गणपती आणायचा, वर बसवायचा. पण त्या गणपतीच्या आगमनासाठी 2-3 बॉक्स फटाके फोडायचे, फटाफट. लोकांना सगळं त्रास व्हायला, वाईट फटाके फोडायचे. आणि गणपती आणून घरात बसला की गणपतीच्या समोर एक एवढासा लाल किंवा तो मोर, बस. गणपतीला जास्त द्यायचं. गळ्यात घातली तर घातली माळ, नाही तर फुलाची माळ सुद्धा नाही. एक फुल काहीतरी डोकीवर त्याच्या पायाकडे ठेवलं की समजत. डेकोरेशनासाठी 1 लाख रुपये खर्च. ती माटवळी बांधायची, त्याला अमुक लाख खर्च, अमुक हजार खर्च. गणपती ते बघायला येत नाही तुमच्याकडे. गणपती तर ते नकोच असतं. तुम्ही भक्तीनं काय करता हे महत्वाचं. भक्तिपाचे देव खाली तसे उडी, भूत असे थोडी अर्जुनाची. तुकाराम महाराज म्हणाले, भक्तीकडे देव येतो. जिथे भक्ती आहे तिथे देव येतो. त्याने म्हणाले, त्या अर्जुनाची घोडी सुद्धा तुटली आणि त्या रथाचा चालक झाले. चालक म्हणजे ड्रायव्हर, शुद्ध मराठी. आणि तसं शुद्ध मराठी सांगावं लागतं, त्याचं लोकांना समजत नाही. त्या रथाचे चालक झाले, रथाचे ड्रायव्हर झाले आणि त्याची घोडी सुद्धा तुटली. का? भक्तीमुळे. बरीने बांधिला गोपिनी वेष्टीला, पार्थची झाला सारथी. तो बळीराजा, कथा सगळ्यांना माहिती असलेली, मी सगळ्याला वाचत नाही. त्या बळीराजानं भक्ती किती बळीराजाची, भगवंताने त्याला हरवला. पण त्याच्या भक्तीला मात्र ते भुलले, इतके भुलले की त्याने विचारलं, तुला काय हवं ते सांग. बळीराजा म्हणाला, माझे मी सांगतो ते करायचं आहे. म्हटलं सांग, काय करू? म्हटलं माझ्या दरवाज्यात द्वारपाल म्हणून उभा राहा. भगवंत कायम राहिले द्वारपाल. एका भक्तासाठी तो द्वारपाल म्हणून उभा राहतो. एका भक्तासाठी तो कटेवर हात धरून उभा राहतो. युगे 28 विटेवरी उभा. 28 युग झाली इथे उभा आहे. मग असा भक्त, असा देव चांगला म्हणायचा. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, भक्तिपाचे देव झाले तसे उडी, बळीने बांधिला
गावंढळ त्यांना लिहिता वाचता येत होतं का नाही माहिती नाही, पण भगवंतावर प्रेम किती, इतकं प्रेम भगवंत त्या प्रेमाला आसुसलेले होते. भगवंताला तुम्ही किती देता हे महत्वाचं नसतं, तुम्ही कसं देता हे महत्वाचं. इथपासून द्यायला हवं. अमुक द्या तमुक द्या भगवंताचं कधीच मागणं नसतं. भगवद्गीतेमध्ये त्यांनी सांगितलंय पत्रम पुष्पम फलम तोयम. ते म्हणाले पत्र म्हणजे पान, बेलाचं तुळशीचं एखादं पान, पुष्पम एखादं फूल, फलम एखादं फळ, तेही मिळालं नाही हरकत नाही. हातात पाणी फक्त घ्या तोयम, आणि इदं न मम म्हणा आणि सोडून द्या पाणी. हे माझं नाही, इदं न मम, हे माझं नाही असं म्हणाने पाणी सोडा. हे सगळं तुझंच आहे. भगवंत तिथेही येतो, पण ते करायला हवं. ही गाडी मी घेतली म्हणजे कोणी घेतली बाबा? मी म्हणजे मी पैसे दिले, बर तुला पैसे कोणी दिले? मी बँकेतून काढले, बँकेत कोणी भरले? म्हटलं माझा पगार तो कोणी दिला? मालकाला. म्हणजे मालकाला काही कुणाला पैसे माग चला. एक क्षण असा येईल ही जागा माझी, तुझी जागा म्हणजे आता तुझी, तुझ्या आधी यांची होती, यांच्या आधी त्यांची होती, त्यांच्या आधी त्यांची होती, त्यांची होती. माग चला. फक्त तुमची नावच बदलली त्या रजिस्टर बुकावरची. जागा तिथेच आहे. तुम्ही जाणार तुमच्या अर्ज आणि कोणतरी येणार. जागा तिथे, जागा कुठे जायची नाही. पेटण्याचा म्हापसा होईल का? नाही व्हायचं. का? जागा तिथेच जाणार. नावं फक्त बदलणार त्या नोंद वहीची. माग जर तुम्ही जाल तर एक क्षण असा येईल ही जागा त्या परमेश्वरानंच तयार केली होती. त्यानंतर ती याने घेतली, त्याने घेतली, त्याने घेतली, त्याने घेतली, त्याने घेतली, त्याने सगळं त्याच आहे. फक्त भक्तीनं सांगा इदं न मम, पाणी सोडा, तो पोचतो तुम्हाला. त्यामुळं बळीने बांधिला गोपीने वेचलेला. एकदा जर गंमत अशी झाली, भगवंताला एक दिवशी चिंता लागली. डोकी अशी धरून बसले होते भगवंत. एवढ्यात आमच्या गाडीचे आद्य कीर्तनकार देवर्षी नारद आले. आता नारद आले म्हणजे काय म्हणावं? नारायण महामंत्र, नारायण महामंत्र, नारायण महामंत्र, नारायण महामंत्र,
विचारलं, म्हटलं देवा काय झालंय, बरं वाटत नाही का? सर्दी, पडसड, खोकला, डेंग्यू, चिकनगुनिया आणि कोरोना, मरोना, सरोना, तसलं काही काय नाही रे. आमच्या माझ्या घरात एक रोग जडलाय, रोग. म्हटलं कसला रोग आलाय घरात तुमच्या? संसर्गजन्य रोग म्हणा. संसर्गजन्य रोग? हो. कसला? म्हणजे आमच्या घरात अहंकार नावाचा रोग आहे. प्रत्येकाला वाटतं की मी मोठा. आमचं वाहन गरुड, त्याला वाटतं भगवंत जगाचा भार वाहतो, त्याचा भार मी वाहतो, मी किती मोठा. आमचे माझे दादा बलराम दादा, त्यांना असं वाटतं की या सगळ्या सृष्टीचा भार मी वाहतो, म्हणजे या नगरीचा राजा मी किती मोठा. आमची मला शिकलेली बायको, एज्युकेटेड, कोण? सत्यभामा. तिला असं वाटतं की माझ्यासारखी जगत सुंदरी आणि जगात कोणी नाही. प्रत्येकाला अहंकार झालाय. तो कसा काढायचा ते समजत नाही. बर, मग म्हटलं सगळ्या जगाचे डॉक्टर तुम्ही, आम्ही कसा सांगायला? तुम्हाला काहीतरी दुखीत असेल ना, औषध द्या. नाही म्हटलं औषध आहे, पण ते देणारा माणूस हवा. बर, मग मी मदत करू का? मला मदत कर. म्हटलं काय करायचं सांगा. कानात पुसं झालं आणि डोके हलवले नारळ. देवर्षी म्हणाले ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं करतो. आणि देवर्षी निघाले बाहेर. अंतःपुरातून बाहेर आले भगवंताच्या आणि जाहीर केलं, होय भगवंताच्या म्हणाले पोटात काहीतरी दुखतंय, असं दुखतंय, वळवळताय, काय हे होत नाही. काळजी वाटायला लागली. सत्यभामा आली, रुक्मिणी आली, जांबवंती आली. अरे सगळ्या बायका, अष्टनायिका, त्याशिवाय 16,100 त्या वेगळ्या. सगळ्या काळजी, काहीतरी करायला, काहीतरी करूया, काय करायला, काय करायला, हे करू का, ते करू का, काळा देऊ का, कसाय देऊ का, अमुक देऊ का, तमुक देऊ का, औषध देऊ का. नारद मुनी म्हणाले असं चालत नाही, हा रोग वेगळा. म्हणजे काय करूया सांगा. नारद मुनी म्हणाले एक उपाय आहे, सांगा सांगा, मला लगेच सांगा, काय करू सांगा. नारद मुनी म्हणाले असं करा, जी व्यक्ती, जो माणूस भगवंतावर खूप प्रेम करतो, भगवंतावर खूप माया करतो, त्यानं आपल्या पायाची धूळ काढून दे, ती कपाळाला लावली की पोटात थांब. हे म्हटलं सोपं आहे. माझी घ्या, माझी घ्या, माझी घ्या, माझी घ्या. सगळ्या जणी माझी घ्या, माझी घ्या म्हणायला लागल्या. थांबा, अर्धवट ऐकलं तुम्ही, पुढचं ऐका. आता तेवढ्यावर लागलं नाही. पायाची धूळ मस्तकाला आली की त्याचं पोटातलं थांबणं ही गोष्ट खरी आहे. पण जो माणूस ती धूळ देईल, म्हणजे ज्याच्या पायाची ती धूळ असेल, तो माणूस तिकडे जाणार, प्रमोशन डायरेक्ट. बघा, नाही आता मी दिली असती, पण माझा जरा मी आता पाय धुतलेले आहेत ना, त्यामुळे एक एक कारण सांगून सगळ्या बायका गेल्या. याला विचारलं, त्याला विचारलं, त्याला विचारलं, कोणाला काही हे नाही. नारद मुनी म्हणाले झालं, आता म्हणाले बघूया. उद्धवाला विचारलं, उद्धवा जमेल का? नाही भैया, तसं हे झालं असतं, पण ते नाही, नको ते जमायचं. म्हणजे प्रत्येक जण नाही, नको, नमायचं नाही, हे नाही ते. नारद मुनी निघाले, गोकुळामध्ये आले. नारायण, नारद मुनींकडे आणि हनुमंताकडे हे दोन विमान होते त्या काळात. एक इंडियन एअरलाइन्स, एक एअर इंडिया. आता इंडिगो, इंडियन आणि काय असं होतं. खाली उतरले, नारायण उच्चार केला. आजूबाजूच्या सगळ्या लोकांना
सगळी जग फिरतात आमच्या काना. अहो तेच सांगायला आलोय, तुमचा काना, तुमचा काना, तुमचा कृष्ण, तुमचा लल्लू. म्हणजे काय झालं त्याचं, काय झालं काय? अरे पोटात दुखतो असा विवळत पडलाय, आई ग बाबाले, आई ग बाबाले करत बसलाय. हो मग औषध नाही का केलं कोणी? औषध आहे पण ते औषध तिथे मिळत नाही. बर मग कुठे मिळतं सांगा? आत्ता घेऊन येऊया. ते मला औषध मिळेल कसं काय? अमुक गोळी घे, अमुक इंजेक्शन आहे, आत्ता काय नाही. मग त्यामध्ये औषध असं आहे की जो खरा भक्त आहे, जो भगवंतावर खरंच प्रेम करतो, कृष्णावर खरंच प्रेम करतो, त्यानं आपल्या पायाची धूळ भगवंताला द्यायची. त्यानं डोक्याला लावले की ते पोटात थांब, म्हणून माझी घ्या, माझी घ्या, थांबा, पुढचा ऐका. त्याचं पोटाचं थांबणार, पण जर पोटाचं थांबलं तर याचं मात्र तिकीट कन्फर्म होणार लगेच. त्यांच्यासारखा पळून गेल्या का? गोपी म्हणाला नाही, भगवंतासाठी म्हणायचंय ना, मी तयार आहे, मला माझं घ्या, माझं घ्या, माझा घ्या. सगळ्या गोपी तयार झाल्या. नुसतं निमित्तच होतं, फक्त बघायचं. थोडीशी धूळ आणली नाही असं नाही, आणि भगवंताच्या डोकीला लावली, कोणी मेला नाही. आणि भगवंतावर प्रेम करणार कधी मदत नाही होत, कधी मदत नाही. लक्षात घ्या. डोक्याला लावलं, पोटात तर थांबलं म्हणजे दुखतच नव्हतं, त्यामुळे थांबायचा प्रश्नच नव्हता. पण बाहेर आले म्हणून गोपींच्या भक्तीला तोड. किती प्रेम करतात गोपी. अहो काय सांगू, त्या गोपीने त्याला बांधून ठेवला. कसा? धरिला पंढरीचा सूर,
कसं असतं, दुसऱ्या गावात जाऊन तिसऱ्या गावाची बदनामी करू नये असं शास्त्र सांगतं. त्यामुळे नाव सांगत नाही गावाचं, पण एका गावात गेलो, ते यजमान चांगले होते, महाराज. तिकडे UP MP मध्ये गेलो ना की महाराज म्हणतात, बुवा म्हणत नाही, हा महाराज या. अगं स्वागत केलं, पाणी आणून दिलं, गुळ दिला, साखर दिली नाही. साखरेचं चव म्हणे सगळ्यांना म्हणजे गुळाची चव कळते, साखरेची कळत नाही, किंवा साखरेची कळते गुळाची कळत नाही, असं काही असतं. असं जोडून दे, आपण तो विषय नाही चालला. मी सांगत होतो हे गुळ पाणी दिलं, बसवलं, गप्पा गोष्टी झाल्या, आणि मी येणार हे माहिती होतं. दुपारची वेळ, साहेब आतमध्ये आत बाहेर करत होते, जाऊन आले, आणि थोड्या वेळानं आवाज आला आतो. साहेब म्हणत चला जाऊया जेव्हा, बसा पाठावर. म्हणजे आपण म्हणताना कसं म्हणतो, बसा पानावर. खरं म्हणजे पानावर बसायचं नसतं, पाट्यावर बसा, पण आपली पद्धत आहे बसावं पानावर, चला बसा पानावर असं म्हणतो बरं. म्हणजे तसं आपण काही वेळा उलटच म्हणतो. कसं असं सांगा बघा, आपण शर्टात अंग घालतो की अंगात शर्ट घालतो? म्हणजे आपण बोलताना काय बोलतो, शर्ट घाल अंगात, अंगात शर्ट घालायचा असतो, त्या शर्टात अंग घालायचं असतं, शर्टात अंग घालायचं असतं, हो का? पायात चप्पल घाल, चप्पलेत पाय घाल, असं होत नाही. बसा पाटावर असं म्हणण्यापेक्षा बसा पानावर. पानावर बसतो का कोणी? पाटावर बसायचं असतं, पानातलं जेवायचं असतं. पण म्हणण्याची पद्धत अशी आहे, म्हणजे जसं आता बघा, ते फुलदाणी असते, त्यात फुलं ठेवायची असतात, एक अत्तरदाणी असते, त्यात अत्तर ते असं काढून लावायचे, आणि एक असतं ते गुलाबदाणी असं असतं, लग्नाच्या वेळी ते डोक्यावर शेप पडतात, तशी अजून एक दाणी असते, त्यात आपण झोपतो. नाव काय तिथं? मच्छरदाणी. आपण मच्छर का? पण म्हणायची पद्धत आहे, म्हणतात बोलायची पद्धत असते. असो, मी सांगत होतो हे, त्याने सांगितलं बघा पानावर. मी पानावर बसतो, पानावर म्हणजे पाटावर बसतो. भगवंतासाठी एक घास काढून ठेवला, आणि मुखात काय आमटी होती, वरण होतं, ते घेऊन काढून मुखात घालायला लागलो. सहज म्हणून त्या घरच्या माऊलीच्या जगदंबेच्या चेहऱ्याकडे नजर गेली, आणि काय सांगू तुम्हाला, तर चेहऱ्याकडे बघितला आणि असं वाटलं, चेहऱ्यावरचे भाव असे होते, गिळा तुझ्या बापाचा मला गिळ. मला सांगा, पंचपक्वानांचं जेवण तुमच्या समोर ठेवलं आणि सांगितलं गिळ. जेवायला का तुम्ही? भाव महत्वाचा. भाव आहे तिथे देव. भाव नसेल तर काही उपयोग नाही. तुम्ही इतकं दिलं, भगवंताला नकोच आहे, तुम्ही एवढं दिलं तरी चालतं, पण ते इथपासून द्यायला. जितकं तुम्ही मनापासून कराल तितका भगवंत तुमच्या जवळ येतो, भगवंत तुमचं काम करतो, भगवंत तुम्हाला हवं तसं वागतो. पण त्यासाठी तुम्ही मनापासून ते करणं आवश्यक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, भक्तिपाचे देव घाली तसे पुढे, भूत असे पुढे अर्जुनाचे, बळीने बांधिला गोपीने वेष्टीला, पार्थरथी झाला सारथी तो. तुका म्हणे माझी उद्भावी आवडी, वेगे घाले पुढे नारायण. पूर्वपद्यामध्ये कवी म्हणाले, भक्तिपाची देव घाले तसे पुढे, भक्तिपाची देव घाले तसे पुढे. भक्तिपाची
वाजवू नका, कारण आपण त्यापैकी नाही. टाळ्या वाजवणारे लोक खूप असतात, बाजारात भेटतात. आपण टाळ्या वाजवण्यापैकी नाही. आणि टाळी वाजवताना उजवा हात वर आणि डावा हात खाली असेच वाजवायचे, अशी वाजवू नका. आपण त्यापैकी नाही. पुरुषांनी तशी टाळी वाजवली की पुढचा जन्म बायकांचा येतो. आणि एकाने मला विचारलं, बुवा बायकाने तशी टाळी वाजवली तर, बायकाने तशी टाळी वाजवली तर पुढचा जन्म टाळी वाजवणारच आहे. मला टाळ्या वाजवायच्या आणि म्हणायचं आहे, म्हणून टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवत म्हणा. काही क्षण नामस्मरण करूया, त्यानंतर आखण्याकडे बंदराज सदवे प्रदया
कामाजी मंगळवेढा नावाचं गाव आहे, पंढरपूरच्या अलीकडे थोडस. या गावामध्ये यांना अधिकारी म्हणून नेमलं होतं आणि उत्तम चाललं होतं. उत्तम का चाललं होतं? कारण ते स्वतः निस्वार्थी होते. दुसरं असं, कटकटी सुरू कधी होतात? जेव्हा आपणही शहाणपणा सांगायला लागतो आणि घरचे बाकीचे सांगायला लागतात तेव्हा. पण यांच्या घरात कसं असतं, घरातली जी ग्रहलक्ष्मी असते ती जर व्यवस्थित असेल तर आपला संसार उत्तम चालतो, कसलीही अडचण येत नाही. घरातली ग्रहलक्ष्मी चांगली असायला. बऱ्याच वेळा असं असतं, नवरा चांगला असता तरी बायको चांगली नसते, बायको चांगली असते तर नवरा चांगला नसतो, आणि दोघे चांगली असते तर गाव त्यांना बरोबर नसतो, आणि त्यामुळे नेहमी कटकट. यांच्या घरात असं काही नव्हतं. उत्तम, किती उत्तम. हरे सुंदरी धर्म धर्म मार्गानुकूला पतीच्या मनासारखे पुण्यशीला असे दिव्य दाम्पत्य धर्मे मिळाले. सदा ध्यागता पूजिते भक्ती भोले. आपल्या पतिराजांना जसं हवं, जे हवं, जेवढं हवं ते तेवढ्याने तसं तिनं करावं. कधी इच्छा केली नाही मला अमुकच आणून द्या, मला तमुकच हवं, मला हेच हवं, मला कधीही नाही. जे असेल त्यात समाधान. यांची एक खासियत होती, एक यांची वैशिष्ट्य होत. वैशिष्ट्य काय होतं? हे रोज सकाळी जायचे कामाला. कामाला गेल्यानंतर तिथे ज्या वह्या पुस्तकं जी असायची त्यांना एक फूल ठेवायचं त्यांच्या त्या पुस्तकांवर, नमस्कार करायचे, विचार करायचे की ही सरस्वती आहे, माझ्या हातनं आज कुठच्याही प्रकारचा अनुचित कार्य घडून देऊ नको. दुपारी जेवणाची सुट्टी झाली की घरी यायचं. घरामध्ये असलेल्या देवाला नैवेद्य अर्पण करायचं, नैवेद्य अर्पण करायचं. बरं हो, आमची पद्धत कशी आहे, आम्ही नैवेद्य दाखवतो. दाखवतो म्हणजे कसं सांगू, आमच्या घरात आज काय नागोबा आहे, मग काय पातोळ्या केल्या, आणि काय गणपती आहे, मग आम्ही मोदक केले, उकडीचे मोदक. आज काय पुरणपोळी केले, आज काय श्रीखंड केलं, आज काय साखरभात केला, आज काय अमुक केलं. देवा हे तू बघ, हे असं केलंय बघायचं, तुझ्या नाव सगळं आम्ही खातो, तू खाऊ नको. अशी आमची पद्धत. इथे अर्पण करणं हा शब्द आहे. आमचं देवाला नैवेद्य देवाला नैवेद्य दाखवला का असं मोठे विचार, म्हणजे दाखवलास का, बघितलं देवानं, आता आम्ही खायला मोकळो, असं नाही. देवाला अर्पण केला की मग बाहेर यायचं आणि अंगणातून इकडे तिकडे बघायचं, या बाजूला त्या बाजूला. एखादा अभ्यागत कोणी, म्हणजे येताना जाताना कोणी एखादा माणूस असला तर त्याला बोलवायचं, त्याला बसवायचं, त्याला जेवायला वाढायचं, आणि तो जेवला की मग आपण रोजची सवय. त्यामुळं घरी आले, देवाला नैवेद्य अर्पण केला आणि तिकडे तिकडे बघितलं, त्या दिवशी कोणी नव्हता, येऊन जेवायला बसलाय, रोजचीच सवय. मग घरची माऊली जी होती अगदी प्रेमानं कौतुकानं काय असं ते वाढायचं. रोज हे उत्तम चाललं होतं. कुठेही चिंता करायचं काही कारण नाही. अधिकारी असल्यामुळं पैशाची काही कमतरता नव्हती, राहायला चांगला वाडा होता, सगळं उत्तम चाललं. आणि हे सकाळी उठून देवाची प्रार्थना करायचे, देवाला मनोभावे पूजा करायचे. त्यामुळं भगवंतानं यांच्यावर पूर्ण कृपा ठेवली होती. दिवस असेच चालले होते. ऐसे दिवस लोटता बहुत की दुष्काळ पडला अकस्मात, तेणे
झालं असं प्रत्येक वर्षी पाऊस पडतो, पण त्या वर्षी एका वर्षी पाऊसच पडला नाही, गावात पाऊसच पडला नाही. त्यामुळं पाण्याची टंचाई, त्यामुळं पीक कमी आलं. जे 3-3 आंघोळ करायचे तो एकदा आंघोळ करायला लागले, आणि जे एकदा आंघोळ करायचे नुसतं फुसफुस. आधी तसं असतं, आंघोळ करायच्या विषय नाही, बाटल्या मिळतात, झाकण उडायचं, ते मारलं की झालं, आवाज सुवास सगळीकडे येतो. त्याला घाण किती असली चालते, फुसफुस मारलं की झालं. अहो खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशी अवस्था झाली. करायचं काय सुचेना. लोक भगवंताचा धावा करायला लागले, भगवंता काहीतरी कर बाबा, पाऊस पाड. दिवस जात होते, अन्न हळूहळू कमी व्हायला लागलं, तिला साठा कमी व्हायला लागला. 2-2दा जेवणारे एकदा जेवायला लागले. पण किती दिवस चालायचे? एकदा कुठेतरी त्याला त्या गावातल्या लोकांना सांगितलं कोणीतरी, अरे त्या गोदाम भरलेली आहे त्या धान्यानं. मग यांच्या लक्षात आलं, हो आम्ही सारा म्हणून प्रत्येक वर्षी देतो धान्य, ते धान्य गोदामामध्ये भरलेलं आहे. ते धान्य जर मिळालं तर सगळ्यांना खाता येईल, जेवता येईल, उत्तम राहता येईल पुढचा पाऊस पडेपर्यंत. आणि सगळे गेले. वेळ दुपारचीच आहे, पुन्हा दुपारची वेळ आहे. भगवंताला नैवेद्य अर्पण केलाय, इकडे तिकडे बघितलं तर 5-50 माणसं दारात उभी आहे, अंगणात 50-1 माणसं उभी आहे, आणि 50 माणसं त्या हात जोडून विनंती करतात पंतांना, म्हटलं उपकार करा, तुमच्या गोदामामध्ये धान्य आहे, ते धान्याची कोठारी उघडी करा. लोकांसाठी आहे, ते लोकांनीच कर भरलेला आहे, तेव्हा उघडं करा. पंत म्हणाले उघडं केलं असतं, पण त्या बादशाहाची परवानगी घ्यावी लागणार, कारण हे माझं धान्य नाही. मी जरी अधिकारी असतो तरी मालक तो आहे, त्याची परवानगी आधी घ्यावी लागेल. मी त्याला निरोप पाठवतो, परवानगीसाठी अर्ज करतो, त्याने परवानगी दिली तरच मी होतो. लोक म्हणाले, अहो तर उधार द्या, पुढच्या वर्षी पीक आलं की सगळं पुन्हा तुम्हाला देऊ आम्ही, पण आता द्या, आमचं अन्नान्न स्थिती झाली आहे, काहीतरी करा. या घरच्या माऊलीलाही वाईट वाटायला लागलं. तिने विचारलं, अहो बादशाहाचं आहे ठीक आहे, पण राज्य कोणाचं आहे सांगा. जनतेमुळंच राज्य चालतं ना, जनतेच्यासाठीच लोक असतात ना, राजा असतो ना, मग कशाला विचार करता. द्या उघडून. न्याय तयार नव्हते, बायकोनं रैता लावला. म्हटलं हो कशाला, हे इतकं धान्य आहे कोणासाठी. शेवटी विचार केला आणि ठरवलं द्यायचं धान्य, आणि सांगितलं उद्या सकाळी कार्यालयात मी गेल्यानंतर गोदामाच्या चाव्या घेऊन येईल आणि दरवाजा उघडेल. ज्याला ज्याला जे जे हवं त्यानं ते न्या. नेताना कंडिशन एकच, नेताना अट माझी एकच, भगवंताचं नाव घ्या. लोक म्हणाले एकदा काय 5दा घेतो ना, धान्य मिळत असेल तर घ्यायला काय झालं. उद्या सकाळी कार्यालय उघडल्यानंतर मिळणार, पण लोक आदल्या दिवसापासून रांगा लावायला लागले. कोणाकडे गुणपाटी होते ते गुणपाट घेतले, कोणाकडे खोके होते ते खोके घेतले, कोणाकडे काय होतं त्याने काय घेतलं, घेमेल्या घेतल्या, काय जे असेल ते आणि तेवढं जेवढं असेल तेवढं. कोणी बैल आणले, कोणी गाढव होता तो गाढवाला आणला,
कोणी बैलगाडी होती ती आणली, इतके रांग लागली होती, इथपासून तिथपर्यंत दरवाजा उघडला, रोजची पूजा केली त्या ग्रंथांची, त्या पुस्तकांची, भगवंताला विनंती केली, सांगितलं भगवंता माझ्या बायकोच्या मुखातून तू मला हे आदेश दिलेला आहे, त्यामुळे मी हे उघडत आहे, रक्षण कर. आले, गोदामाच्या चाव्या उघडल्या, गोदाम उघडलं आणि काय सांगू तुम्हाला, चकट कुकाई म्हणतो की लोक धावतात तसे ना, तशी अवस्था. हे प्रत्येक जण आतमध्ये घुसले त्या गोदामामध्ये. कोण्या गाड्या अपार अपार, कोण्या गाड्या अपार अपार, कोण्या गाड्या अपार, आल्या तुटीती पार, आल्या तुटीती पार, कोण्या गाड्या अपार अपार, कोण्या गाड्या अपार. जय जयकार, हे करीती जय जयकार, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, कोण्या गाड्या अपार अपार, कोण्या गाड्या अपार अपार, कोण्या गाड्या अपार. धान्य लुटून येऊ लागले. जाताना विठ्ठल 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 म्हणायला हरकत नाही. आज एकादशी आहे, 4 वेळा विठ्ठल म्हणून काही बिघडायचं नाही तुमचं. आणि विठ्ठलानं उलट विठ्ठल एक आरोग्यदायी मंत्र आहे हा. आरोग्यदायी कसं सांगू, तुमच्या पोटात जर गॅस झाला असेल ना, विठ्ठलाचे हात कसे असतात माहितीये तुम्हाला? कसे असतात सांगा? विठ्ठलाचे हात असे असतात, असे नाही हा, असे 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 नाही, असे हात ठेवायचे. उभेला विठ्ठल 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 5 मिनिटं म्हणा, तुमच्या पोटात असलेला गॅस सगळा निघून जातो. बघा, करून बघायला हरकत नाही. आणि विठ्ठल 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 असं नाही, विठ्ठल विठ्ठल असं जर म्हणायला लागला तुम्ही ना, तुमच्या शरीरात असलेल्या नाड्या ज्या आखडलेल्या असतात ना, म्हणजे त्याला ब्लॉकेजेस म्हणतात. हा, आणि मग त्याला बायपास सर्जरी, एन्जिओप्लास्टी आणि काय ते म्हणतात. हे सगळं करावं लागत नाही. करून बघा, नित्य नियमानं 15 दिवस करा. तुमच्या शरीरातल्या नाड्या सगळ्या साफ होतात. एन्जिओप्लास्ट आणि काय ते बायपास सर्जरी करावी लागणार नाही तुम्हाला. कोण जर तसा मरीज असेल, तसा जर रुग्ण असेल, तसा जर एखादा पेशंट असेल, त्यानं हात असे ठेवायचे आणि रोज 10 मिनिटं, 15 मिनिटं सुद्धा नको, 10 मिनिटं करून बघा. आणि 15 दिवसांनी मला फोन करा. माझा फोन आमच्या साहेबांकडे आहे, त्यांना विचारा किंवा इथे कोणालाही विचारा. गुण बघा किती आहे. विठ्ठल 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 भगवंताचं नाव घेत जेवढे मिळेल तेवढे सगळं उठून दिलं. आनंद वाटला. या दामाजी म्हणताने आनंदानं समाधानानं घरात येऊन भोजन केलं. झालं असं, तिथे त्यांच्या हाताखाली काम करणारा एक माणूस होता. त्यांच्या हाताखाली काम करणारा 6 वाजता आणि 10-15 मिनिटात सांगतो.
या आनंद वाटला तिथे एक मुजुमदार नावाचा माणूस होता. त्या मुजुमदाराला असं वाटायला लागलं की आता ते झाल्यानंतर होणार आहे की याचा दर्जा वाढणार, लोक याला चांगला म्हणणार, याची तक्रार नोंदवूया म्हणून यांची तक्रार केली. काय म्हणून? तो कोण होता तिथे? तिथे मजुमदार कानडा ब्राह्मण, तिथे मजुमदार कानडा ब्राह्मण, तिथे मजुमदार कानडा ब्राह्मण. फिर्याद लिहून पाठवे, फिर्याद लिहून पाठवे, तिथे मजुमदार कानडा ब्राह्मण. काय तक्रार केली? हुआ पंत जबरदस्त, हुआ पंत जबरदस्त, हुआ दुनिया मोहम्मद, हुआ दुनिया मोहम्मद. मैदान किया पर साहिला, किया पर विंद्र हस्त लुटा दिया. हुआ पंत जबरदस्त, हुआ पंत जबरदस्त, हुआ 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 पंत जबरदस्त, हुआ दुनिया मोहम्मद. संविधान किया पर विप्र हस्त लुटा दिया. हा पंत मुजोर झालाय. फक्त उच्च जातीय लोकांना धान्य देऊन टाकलं आणि बाकीच्या लोकांना दिलं नाही. ते म्हणाले ऐसा है बादशाह तो या अल्लाह, ऐसा है क्या? चला म्हणाले ले आओ, ले आओ उस दामादी को, ले आओ उस दामादी को, हाथ पांव बंधावे. उड़ा दियो गोपन के मुख से, उड़ा दियो गोपन के मुख से, माथे शूल धरावे. दामाजीला पकडण्यासाठी ते सैनिक आले, लवकर आले, त्यांना वेळ संपला. सैनिक आले, सैनिकांनी सांगितलं म्हणजे तुम्हाला पकडून न्यायला आलोय आम्ही. त्यांची बायको म्हणाली तुम्ही लांबून आलात ना, आधी जेवून घ्या, काय करायचं असेल ते करा. आपल्या नवऱ्याला पकडायला आलेल्या त्या सैनिकांनाही सांगते आधी जेवून घ्या. काय नशीबवान आहे ती बाई. जेवायला वाढलं आणि ते जेवताना कसं असतं, तुम्ही किती देता हे महत्वाचं नाही, कसं देता हे जर तुम्हाला समजलं ना, म्हणजे देणारा माणूस तुम्ही प्रेमानं देत असेल तर तुमचं पोट थोड्या जणांना भरतं. या सैनिकांना असं वाटायला लागलं अरे ज्या माणसाला आम्ही पकडायला आलोय, त्याला सुळावर चढवायचं ठरवलंय, त्याची बायको आम्हाला जेवायला वाढते. मग आपण चुकीच्या माणसाला पकडलाय. राजानं चुकीच्या माणसाला पकडायला सांगितलं आम्हाला. जेवले आणि त्यांना घेऊन गेले. पण झालं असं, भगवंतालाच वाईट वाटलं. अरे ज्यानं लोकांसाठी, समाजासाठी, जगासाठी हे सगळं केलं, त्याला पकडून न्यायचं. भगवंतानं किमया केली. काय केलं माहितीये? भगवंतानं बादशहा असा दरबारावर बसलाय, असा आसनावर बसलाय, त्याचे मंत्रीगण तिथे बसलेले आहेत आणि तिथे एक धेड आला. धेड तेरी सूरत की छबी न्यारी, धेड तेरी सूरत की छबी न्यारी, मेरे मनों
नौकर कोणाचा दमाजी पण कशामुळे आला किंवा आया ते पैसे देवा देवा दे आला पैसा पैसा ते धान्य विकलं नाही त्याचा पैसा हिसाब आया हा आया आया हिसाब आया तर कैसा हिसाब ये देखो म्हणतो आणि एक चिठ्ठी काढली कसा होता झाला महान पंढरीनाथ झाला महान पंढरीनाथ हो झाला महान पंढरीनाथ झाला महान पंढरीनाथ काय सांगू सो काय सांगू देवाची बात झाला महान पंढरीनाथ झाला महान पंढरीनाथ
बादशाह अचंबित झाला. कोणी म्हटलं हे एवढ्या चर्चित मावलं कसं? ते म्हटलं मावलं कसं विचारू नका, वेळ नाही आपल्याकडे, बोलून घ्या. बादशाहनं त्या कांगा लावले, सगळ्यांनी मोहरा म्हणून येत्या. बरोबर होतं. आता म्हटलं किती दिली ना, शिक्का मारायला द्या, पावती द्या, पावती करायची. आणि बादशाहचा निरोप घेतला, जोहार माय बाप असं म्हटलं. आणि तो माणूस निघून गेला. तो निघून गेला मात्र. आणि बेड्या घातलेल्या अवस्थेमध्ये दामाजी पंतांना आणलं. मध्ये म्हटलं येणार झाला का काय म्हणा या माणसाला, आम्हाला सांगायचं पकडून आणा म्हणून आम्ही तुला पकडून आणला. आता खोल दो. तो म्हणतो खोल दो. म्हटलं काय झालं? काय नाही म्हणतो, तुझा झेड किती आहे? झेड? कुठचा झेड? अरे तुझा नोकर. माझा नोकर? माझा नोकर कोणीच नाही. अरे ऐसा क्या बोलता है, तुम्हारा नौकर भी आया था, ये देखो पैसा उसने दिया है. विचार करतो माझा नौकर कोण आहे? आमच्या घरात आम्ही नौकर हवा कशाला? आमच्या घरात नौकर नाही. नाही वो आया था, अभी आया था. मग आलं लक्षात हे सगळं त्या भगवंतानं माझ्यासाठी केलं. हाक मारली भगवंताला. हरी जल करी बलसागर गोविंदा. हरी जल करी बलसागर गोविंदा. तुझी आचरणी सादर वंदन, तुझी आचरणी सादर वंदन करीतो भगवंतानं सुंदर रूप घेतलं. भगवंत प्रगट झाले. भगवंताला आनंद झाला. भगवंताने आपलं रूप पालटलं आणि पुन्हा काळी खोकडी काळी 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 खोकडी काळी काळी खोकडी काळी भक्तांचा वत्सल
भक्तासाठी त्या भगवंतानं पुन्हा त्या धेड्याचं रूप घेतलं. भक्तासाठी भगवंत काहीही करतो. आवश्यकता एकच गोष्टीची आहे आणि ती म्हणजे तुम्ही देवाकडे जाताना त्या भक्तीनं, श्रद्धेनं, आत्मीयतेनं, आपलेपणानं तिथे जायला. जर तुम्ही तिथे गेलात, तसे गेलात तर भगवंत तुमच्याकडे येतो, तुम्हाला पोचतो, तुमचं काम करतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. पूर्व पद्यामध्ये आम्हाला कवी म्हणाले, भक्ती पाचे देव घालित दुधाचे गोडे अर्जुनाचे, दुधाचे गोडे अर्जुनाचे, भक्ती पाचे देव घालित, भक्ती पाचे देव घालित, भक्ती पाचे देव झालेली सेवा जगदंबेच्या चरणी अर्पण करतो. या सेवेमध्ये काही न्यूनता, कमीपणा, उणेवा झाल्या असतील त्या सर्व दैव माझ्या आहेत. त्यात माझ्या गुरुजींचं काहीही नाही आणि जे काही चांगलं वाटलं असेल ते फक्त आणि फक्त माझ्या गुरुजींचं आहे. त्यात माझं काहीही नाही. जे चांगलं असेल घेऊन जाऊया, वाईट असेल भगवतीच्या चरणी इथे ठेवून जाऊया. तिथे असलेले दोन साथीदार अतिशय सुंदर प्रयत्न करतात साथ करायचा. भगवतीनं त्यांची कला अशीच परत ठेवावी असं भगवतीच्या चरणापाशी मागतो. तुम्ही सगळे श्रोतेजन इथे आलात, कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला. भगवतीनं तुमच्याही मनातल्या मनोकामना पूर्ण कराव्या असं भगवतीच्या चरणापाशी मागूया आणि संतांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागून कार्यक्रमाची सांगता करूया. हे ज्ञानदेगा देवा तुझा विसरण बाबा, विसरण बाबा तुझा विसरण माझ्यासोबत हा श्लोक म्हणायचा आहे. मी थोडं थोडं शिकवेन, सगळ्यांना थोडं थोडं म्हणायचा. तो श्लोक म्हणून झाला की माझा कार्यक्रम संपेल, त्यानंतर तुमचा कार्यक्रम सुरू. जया